यानंतरची बातमी वाशिम मधली आहे। वाशिम मध्ये जमावानं एका व्यापाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई व्हावी या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आलेली होती। वाशिमच्या मुख्य पाटणी चौकात आंदोलनही करण्यात आलं। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम शहरातील एका व्यापाऱ्यावर काल एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी जमाव करून हल्ला करण्याची घटना काल रात्रीला घडली होती। या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी मोठा उशीर केला असा आरोप करत आज वाशिम शहरातील व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद करून या आरोपीवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी जमाव बनवून हा जो हल्ला करण्यात आला त्यामुळे वाशिम शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यांनी वाशिमचं स्थानिक पाटणी चौक हे जे भाग आहे हे यांनी इथे रास्ता रोको केला आहे आणि संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक न केल्यास लवकरच मोठ्या प्रमाणात आंदोलन उग्र करणार असल्याचं यावेळेस व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। एकूणच आता येत्या काळामध्ये पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, आरोपीला कशी शिक्षा देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।